Good morning, student. Today we will discuss about the topic inverse variation in practice set 7.2. Solve the question number 2. Find constant of variation and write equation of variation for the every example in given below. Third example, last period solve the two example. S inverse variation 1 upon t square चिन्हामध्ये दिलेलं आहे. याचा प्रोडक्ट होतो s इंटू टी स्क्वेअर इक्वल टू के. के इज अ कॉन्स्टंट. के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन याला समजा आपण इक्वेशन म्हटलं. उदाहरणामध्ये आपल्याला किमती दिलेल्या आहेत. फॉर s इज इक्वल टू 4 आणि t इज इक्वल टू 5. काय दिलेलं आहे? t इज इक्वल टू 5. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू बाय s अँड t. काय इक्वेशन होतं? s इंटू टी स्क्वेअर इंटू के, 4 इंटू 5 स्क्वेअर इंटू के. देअरफॉर 5चा वर्ग 25, 25 चौक 100. देअरफॉर के इज इक्वल टू 100. आता काय मिळालं आपल्याला? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. याला काय म्हणतात? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन एक किंमत मिळाली आपल्याला. फक्त त्यांनी काय विचारलं होतं? फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, राईट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला इक्वेशन लिहायचे. देअरफॉर एस इंटू टी स्क्वेअर इक्वल टू 100. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन झाल्या. दोनच किमती विचारल्या होत्यात. के ची व्हॅल्यू विचारली होती आणि चलनाचं समीकरण म्हणजे इक्वेशन आपल्याला विचारलेलं होतं. पुढचं चौथं उदाहरण बघूया. काय व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला? एक्सची किंमत 15 आणि वाय इक्वल टू 9. एक्स एस इज इन्व्हर्सली व्हॅरीज ॲज रूट ऑफ वाय when x equal to 15 then y equal to 9. then y is equal to 9. बघा x आणि रूट y मध्ये काय आहे? इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. यांच्यामध्ये व्यस्त चलन. हे चिन्हामध्ये आपण असं लिहितो रूट ऑफ y. मग याचा दोघांचा जो प्रोडक्ट असेल देअरफॉर x into root of y is equal to k. K is a constant. K is a constant. आता याच्या किमती घेऊ आपण. x equal to 15 then y is equal to 9. Suppose 15 into under root of 9 is equal to k. 15 ॲज इट इज. रूट 9 किती होतो? 3 होतो. 15 3 45. देअरफॉर के इज इक्वल टू 45. केची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच काय मिळालं? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळालं. काय मिळालं आपल्याला? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे चलनाचा स्थिरांक मिळाला. केची किंमत किती आहे? चलनाचा स्थिरांक 45. हे आता इक्वेशनमध्ये आपल्याला टाकता येईल. देअरफॉर x into root of y is equal to 45. Equation of variation. चलनाचा स्थिरांक, चलनाचं समीकरण ह्या दोन गोष्टी आपल्याला उदाहरणामध्ये विचारलेल्या आहेत. पुढचं उदाहरण घेऊया. Third example, question number 3. The boxes are to be filled with apples in a heap. If 24 apples are put in box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in box, how many boxes will be needed? आता सफरचंदाची रास आहे. त्याच्यातील सर्व सफरचंद पेट्यात भरायचे. प्रत्येक पेटीत 24 सफरचंद ठेवली तर 30 सफरचंद भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. आता आपल्याला 36 सफरचंद त्याच्यात ठेवायची तर किती पेट्या लागतील हे आपल्याला फाइंड करायचं. लेट
number of apples per box is equal to x and boxes needed म्हणजे number of boxes needed त्याच्यासाठी काय मानलं आपण y मानलं. The number of apples per boxes varies inversely to the boxes of needed. म्हणजे चिन्हामध्ये कसं लिहिता येईल x is inverse varies to y. Therefore x into y is equal to k. K is a constant. K is a constant of variation. Constant of हा काय चलनाचा स्थिरांक. याला समजा आपण इक्वेशन 1 म्हटलं. Now when x is equal to 24 then y is equal to 27. एका बॉक्समध्ये 24 ऑप्शन्स आहेत त्याच्यासाठी किती बॉक्स लागणार आहेत 27 बॉक्सेस आर नीडेड. व्हॅल्यू टाकूया x into y is equal to k. 24 into 27 is equal to k. Therefore k is equal to 648. हा काय मिळाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. k ची किंमत मिळाली म्हणजेच काय मिळालं आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता ही किंमत जर टाकली x into y is equal to 648. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चलनाचं समीकरण मिळालं. आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक बॉक्समध्ये सफरचंदांची संख्या वाढवायची. काय करायची वाढवायची. किती होते 24 होते तर आपण आता 36 ॲपल त्याच्यात टाकणार आहोत. किती पुट नाव put x is equal to 36 we get किती टाकणार आहात 36. इक्वेशन काय होतं x into y is equal to 648. This is the equation of variation. Substitute the value of x 36 into y is equal to 648. Therefore y is equal to 36चं पक्षांतर होईल न्यूमरेटरला येतो तो कुठे जाईल डिनॉमिनेटरला जाईल. मग 648 डिवायडेड बाय 36. 36 ने डिवाइड केलं तर मला वाटतं 18 ने त्याला डिवाइड होईल. y ची व्हॅल्यू मिळाली 18. Therefore if 36 apples are filled in a box then 18 boxes will be needed. जर एका बॉक्समध्ये 36 सफरचंद टाकली ठेवली तर आपल्याला 18 बॉक्सची गरज लागेल. Question 4. Write the following statement using symbol of variation. Symbol of variation. First statement, the wavelength of sound and its frequency f are in inverse variation, are in inverse
बघा, द द wavelength of sound L and its frequency F are in inverse variation. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, ध्वनीची जी तरंग लांबी आहे, वेवलेंथ तरंग लांबी, ती आपण एल अक्षराने दाखवलेली आहे आणि त्याची जी वारंवारता आहे ती एफ. याच्यामध्ये व्यस्त चलन हे फक्त चिन्हामध्ये दाखवायचं आहे. एल इज इनवर्सली व्हॅरीज ॲज एफ. Second statement, the intensity I of light varies inversely with the square of the distance d of a screen from the lamp. बघा, the intensity I of a light varies inversely with the square of the distance d of a screen from lamp. आता दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता I आणि दिवा व पडदा यामधील अंतराचा d वर्ग यामध्ये व्यस्त चलन असते. हे आपल्याला काय लिहायचं, चिन्हाचे साइन. I इनवर्सली व्हॅरीज ॲज 1/d². अशा पद्धतीने हा क्वेश्चन या ठिकाणी संपलेला आहे.